हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं त्या स्वराज्य स्थापनेमध्ये अनेक मावळ्यांचा सहभाग होता। त्यापैकीच एक मावळे म्हणजे सरसेनापती प्रतापराव गुर्जर। आजच्याच दिवशी म्हणजे महाशिवरात्री दिवशी बहलोल खानाशी प्रतापराव गुर्जरांनी युद्ध केलं आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेसरीच्या खिंडीमध्ये त्यांनी बलिदान दिलं। आज आपण प्रतापराव गुर्जरांचाच इतिहास जाणून घेणार आहोत। सुरुवातीला हेरगिरी करण्यासाठी दाखल झालेल्या प्रतापराव गुर्जरांनी साल्हेरच्या युद्धामध्ये मोगलांना चांगलंच पाणी पाजलं। त्यामुळे प्रतापराव गुर्जरांची ओळख महापराक्रमी योद्धा अशी सैन्यामध्ये गणली जाऊ लागली। त्याचीच दखल घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुर्जरांना सरसेनापती ही पदवी बहाल केली। बहलोल खान शरण आला म्हणून प्रतापराव गुर्जरांनी त्याला सोडून दिलं खरं, मात्र शत्रूचा पाडाव केल्याशिवाय आम्हाला तोंडही दाखवू नका असं जे पत्र शिवाजी महाराजांनी प्रतापरावांना लिहिलं होतं हेच पत्र प्रतापरावांच्या जिव्हारी लागलं होतं। त्यामुळे प्रतापराव गुर्जर बहलोल खानाच्या शोधात होते। विसोजी बल्लाळ, विठोजी शिंदे, विठ्ठल पिलदेवात्रे, दीपाजी राऊतराव, सिद्धी हिलाल, कृष्णाजी भास्कर आणि सरसेनापती प्रतापराव गुर्जर या 7 वीरांनी नेसरीच्या याच खिंडीमध्ये बहलोल खानाशी युद्ध केलं आणि ती या ठिकाणी धारातीर्थी पडली। त्यांचाच इतिहास जपण्यासाठी आणि त्यांची एक आठवण म्हणून आजही आपल्याला या ठिकाणी 7 ढाली आणि 7 तलवारी पाहायला मिळतात। ज्ञानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात। याच 7 वीरांना अभिवादन म्हणून कवी कुसुमाग्रजांनी हे काव्य लिहिलं। हे काव्य आजही ऐकलं तरी नेसरीचं जे युद्ध होतं ते आजही डोळ्यासमोर उभा राहतं।